नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल इंग्लिश टू मराठी गाईडमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थ्यांनो, माझा हा चॅनल नवीन असून मी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्लिश ह्या विषयासाठी हा चॅनल डेडिकेट करत आहे. इयत्ता 12वीचा सिलॅबस ह्या वर्षी चेंज झाला असल्यामुळे सर्व नवीन लेक्चर्स आहेत आणि विद्यार्थ्यांना कुठलाही जुना रेफरन्स वापरता येत नाही आहे. त्यामुळे मी ठरवलं की आपण एक चॅनल काढून माझ्या 12वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना मदत करावी. तर ह्या चॅनलमध्ये मी इंग्लिश टू मराठी असं ट्रान्सलेट करून एका PPT फॉर्मॅटमध्ये तयार केलं आहे आणि प्रत्येक सेंटेन्सचं मराठी भाषांतर, ज्यामुळे आपल्या मराठी विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल हेच मी मनात ठरवून केले आहे. आणि मी पुढचे लेक्चरसुद्धा ह्याच चॅनलच्या माध्यमातून अपलोड करेल. तर सर्वांनी माझं चॅनल सबस्क्राईब करून पुढील लेक्चरचे सुद्धा नोटिफिकेशन मिळवावेत. आणि तुम्हाला हे लेक्चर नक्कीच आवडेल. जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा. जर काही कमतरता राहिली असेल तर कमेंट करून तेही सांगा. पुढच्या लेक्चरमध्ये नक्की इम्प्रूव्ह करेल. तर सुरुवात करूया. ॲन ॲस्ट्रॉलॉजर डे बाय RK नारायण. विद्यार्थ्यांनो, सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला याचं बॅकग्राऊंड देऊ इच्छितो. हा जो लेख किंवा स्टोरी ही 1947 किंवा स्वातंत्र्यपूर्व काळाच्या दरम्यानची लिहिलेली आहे. तर ह्या गोष्टीमध्ये त्यावेळेचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. त्यावेळेचा समाज कसा होता, त्यावेळेचा ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषी, त्याचे राहणीमान कसं होतं, हे सर्वांचं त्यात वर्णन करण्यात आलेलं आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी ते लक्षात ठेवावे. तर पहिला पॅराग्राफपासून आपण सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, इमेजसुद्धा तुमच्या रेफरन्ससाठी मी दिलेली आहे आणि त्या नेटवरनं डाउनलोड करून तुमच्यासाठी रेडी रेफरन्स दिले आहेत. तर सुरुवात करूया. पंक्च्युअली ॲट मिड डे, नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळी, ही ओपन्ड हिज बॅग, त्याने आपली बॅग उघडली. अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट, आणि आपल्या व्यावसायिक उपकरणांचा विस्तार केला. विच कन्सिस्टेड ऑफ, त्यामध्ये अ डझन कावरी शेल्स, म्हणजे जवळजवळ 12 कावरी शेल्स किंवा कवड्या म्हणता येईल, व्हाईट कलरच्या तुम्हाला दाखवल्या आहे. अ स्क्वेअर पीस ऑफ अ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट, एक कापडाचा चौरस तुकडा, त्यावर अस्पष्ट किंवा अवघड असे गूढ किंवा अनाकलनीय, जे सामान्य माणसाला समजणार नाही असे तक्ते होते. अ नोटबुक, एक वही. अँड अ बंडल ऑफ अ पाल्मायरा रायटिंग, आणि पाल्मायरा लेखनाचा एक गठ्ठा होता. पाल्मायरा रायटिंग म्हणजे ही एक नथिंग बट लँग्वेज आणि स्क्रिप्ट होती. इट इज रिप्लेस बाय ग्रीक अँड लॅटिन. इट इज यूज ड्युरिंग रोमन एम्परर. तिथे एक शिलालेखही मी तुम्हाला दाखवला आहे. साधारणतः पाल्मायरा रायटिंग म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ते दाखवलेलं आहे. नेक्स्ट, हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्ड ॲश अँड व्हर्मिलॉन, त्याचे कपाळ पवित्र अशी राख लावल्यामुळे तेजस्वी दिसत होते व त्यावर लालभडक टिळा लावलेला होता. व्हर्मिलॉन म्हणजे लालभडक टिळा, रिस्प्लेंडंट म्हणजे तेजस्वी. अँड हिज आईज स्पार्क्ड विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लिम, विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स, त्याच्या धारधार डोळ्यात जी एक असामान्य अशी चमक होती, ती अविरतपणे ग्राहकांना शोधण्याचा परिणाम होता. बट विच हिज सिम्पल क्लायंट टूक टू बी अ प्रॉफॅटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड, पण तो त्याच्या भोळ्या भाबड्या ग्राहकांना भविष्यवेधक आणि सांत्वना देणारा वाटायचा.
The power of his eyes was considerably enhanced by their position placed. त्याच्या डोळ्यांची शक्ती त्याच्या राहणीमानापेक्षा अधिक सुस्थितीत होती. कारण as they were placed between the painted forehead and the dark whiskers म्हणजे मिशी which streamed down his cheeks गालावरून. कारण ते रंगवलेले कपाळ आणि काळीभोर मिशी गालावर प्रवाहित होत होती. चित्रामध्ये तसंच दाखवलेलं आहे मित्रांनो. चित्र हे पुस्तकातूनच घेतलेलं आहे. इवन हाफ विट्स आय वुड स्पार्कल इन सच सेटिंग. एखाद्या मूर्ख माणसाचे डोळेसुद्धा अशा परिस्थितीत नक्कीच चमकतील. येथे लेखकाने त्याचा जो काही चेहऱ्याचा मेकअप होता तो एका मूर्ख माणसाबरोबर कम्पेअर केला त्याने, की मूर्ख माणसाने जरी असा मेकअप केला तरी तो तसाच दिसेल ज्योतिषासारखा. लेट्स मूव. टू क्राउन द इफेक्ट he wound a saffron colored turban around his head. म्हणजे लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी त्याने एक भगव्या रंगाची पगडी घातलेली होती. द कलर स्कीम नेव्हर फेल्ड. ही रंगसंगती म्हणजे जी की भगव्या रंगाची ती कधीच अपयशी ठरली नाही. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस आर दहलिया स्टॉक्स. लोक त्याच्याकडे असे आकर्षित व्हायचे की जशी की मधमाशा फुलांकडे. ही सॅट अंडर द बाउज ऑफ अ स्प्रेडिंग टॅम्बरिन ट्री विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. तो एका विस्तीर्ण शाखा असलेल्या चिंचेच्या झाडाखाली बसायचा जे की टाउन हॉल पार्क उद्यानाच्या एकदम काठावर होते. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. ते अनेक मार्गांनी उल्लेखनीय स्थान होते. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड मॉर्निंग टिल नाईट. कारण या अरुंद रस्त्यावरून सकाळपासून रात्रीपर्यंतची गर्दी ही वाढतच असे. विद्यार्थ्यांनो, कॉस्मॉस आणि दहलिया स्टॉक त्याचे फोटो इथं टाकलेले आहे. चिंचेचे पण आहे. टॅम्ब्रिड म्हणजे चिंच. Let's move on. A variety of trades and occupation was represented all along its way. त्या रस्त्यावर विविध प्रकारचे ट्रेड्स म्हणजे व्यापार, ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय सुद्धा होते. जसे की मेडिसिन सेलर, औषध विक्रेते, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, चोरलेले लोखंड भांडीकुंडी वस्तू विकणारे, मॅजिशियन जादूगाराचे प्रयोग करणारा, अँड अबव ऑल सर्वात महत्त्वाचे अन ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ हू क्रिएटेड इनफ डिन ऑल द डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. ऑक्शनियर म्हणजे लिलाव करणारा, डिन म्हणजे तीच गोष्ट सांगून गोंगाट करणारा. म्हणजे सर्वात महत्त्वाचे कमी दर्जाच्या वस्तूंचे पुन्हा तीच गोष्ट सांगून लिलाव करणारा, ज्यामुळे संपूर्ण शहरातली गर्दी त्याच्याकडे खेचली जायची. नेक्स्ट टू हिम इन व्हॉसिफेरसनेस केम अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. तेवढ्याच वेळात त्याच्या समोरून जोरजोरात आणि मोठ्याने ओरडणारा, व्हॉसिफेरसनेस मीन्स जोरजोरात आणि मोठ्याने ओरडणारा, एक भाजलेले शेंगदाणे विकणारा विक्रेता आला. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. वेअर म्हणजे माल, त्याचा जो शेंगदाणे विकायचा तो माल. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. तो रोज आपल्या मालाला काहीतरी भपकेदार, फॅन्सी म्हणजे भपकेदार नाव द्यायचा विकण्यासाठी. कॉलिंग इट ए बॉम्बे आईस्क्रीम, जसे की एक दिवस मुंबई आईस्क्रीम, वन डे ऑन द नेक्स्ट दिल्ली आलमंड, दुसऱ्या दिवशी दिल्ली बदाम, अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी, राजेशाही पदार्थ, इत्यादी इत्यादी. सो ऑन अँड सो फोर्थ. अँड पीपल फ्लॉक टू हिम. आणि त्यामुळे लोकांची तिथेही खरेदीसाठी झुंबड उडायची. विद्यार्थ्यांना इमेजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एक शेंगदाण्याचा गाडा, त्यावर तो लाकड लावून शेंगदाणे भाजतो आणि शेंगदाण्याचा ढीग पण आहे तिथे.
आणि एक भंगार मार्केट दाखवलं आहे. नेक्स्ट, अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डॅलीड. डॅलीड म्हणजे रेंगाळणे, म्हणजे ह्या गर्दीचा लक्षणीय भाग ज्योतिषाच्या समोर रेंगाळायचा. डॅलीड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्सॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड. क्रॅकल्ड म्हणजे भाजण्याचा जो आवाज येतो शेंगदाण्यांचा, त्याला क्रॅकल्ड असे म्हणतात. अँड स्मोक्ड अप अबाव द ग्राउंडनट हिप. हिप म्हणजे ढिगारा, ग्राउंडनटचा ढिगारा, नियर बाय. म्हणजेच अशा प्रकारे ज्योतिषाने आपला व्यवसाय जवळच असलेल्या शेंगदाण्याच्या ढिगाऱ्यातून येणाऱ्या त्या भाजण्याचा आवाज आणि जो काही धूर होत असेल त्या धुरातून चमकणाऱ्या त्याच्या प्रकाशावर सुरू ठेवला होता. हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस. एन्चantment म्हणजे आकर्षण ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपालिटी लाईटिंग. त्या जागेचे अर्धे आकर्षण तिथे नसलेल्या नगरपालिकेच्या लाईटमुळे होते. म्हणजे थोडक्यात तिथल्या तो काही रस्ता होता त्या टाऊन हॉल पार्कमधला, तिथे रस्त्यावर लाईट नव्हती. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. ती जागा तेथील दुकानांच्या दिव्यावर उजळत असे. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स. हिसिंग गॅस लाईट्स विद्यार्थ्यांनो म्हणजे थोडासा आवाज येणारा. इथे एक इमेज मी दाखवली आहे टॉप लेफ्टमध्ये. देन सम हॅड नेक्ड फ्लेअर स्टक ऑन पोल्स. छोट्या खांबावर अडकवलेल्या मशाल म्हणू शकता तुम्ही, किंवा खुल्या ज्योती. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काही सायकलवरही दिवे होते. हा सुद्धा फोटो मला इंटरनेटवरनं मिळाला, कारण स्वातंत्र्यपूर्व काळात तेव्हा इतके लाईट प्रत्येक घरोघरी नव्हती, तेव्हा लोक असेच आपले काम चालवत असावे. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर. आणि काही जण ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषासारखे मॅनेज विदाऊट लाईट ऑफ देअर ओन. ते बिनदिव्याचेच काम चालवत असे. म्हणजे ते समोरचे जे काही लाईट येतं त्याच्यावर ते त्यांचा व्यवसाय संध्याकाळनंतर चालू ठेवायचे. इट वॉज अ bewildering crisscross ऑफ लाईट रेज अँड मूव्हिंग शॅडोज. अंधारात तिथे आडवे तिडवे प्रकाश किरणे येणारे क्रिसक्रॉस लाईट, आणि त्या सावल्या ज्या हलत असे ते एकदम भ्रमित करण्यासारखे होते. लेट्स मूव ऑन. धिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. हे ज्योतिषाला अगदी सूट करत होते किंवा अगदी योग्य होते. फॉर द सिम्पल रिझन, अतिशय सोपे आहे. ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगॅन लाईफ. आयुष्याची सुरुवात करताना त्याला कधीही वाटले नाही की आपण ज्योतिषी होऊ. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स देन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. त्याला दुसऱ्याबाबत तर सोडा, त्यापेक्षा स्वतःबाबतही पुढच्या मिनिटात काय होईल हे त्याला सांगता आलं नसतं. He was as much a stranger to the stars as were his innocent customer. तो ग्रहताऱ्यांना जितकाच अनोळखी होता तितकाच त्याचे निरागस ग्राहक. इनोसंट कस्टमर. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी. येट ही हॅड सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. तरीही तो ज्या गोष्टी बोलायचा त्याने प्रत्येकाला आनंद आणि आश्चर्यचकित केले. ॲस्टॉनिश म्हणजे आश्चर्यचकित, प्लीज म्हणजे आनंदित. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेसवर्क. तो तर अभ्यास, सराव अँड श्रूड म्हणजे धूर्तपणे अंदाजपंचे काम करण्याचा विषय होता. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज अन हॉनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. लेखकाने यानंतर ज्योतिषाबद्दल थोडासा दयाभाव दाखवला असे म्हणता येईल. तो म्हणतो ऑल द सेम, तरीही इट वॉज ॲज मच ॲज हॉनेस्ट मॅन्स लेबर. हे बी इतर व्यवसायांप्रमाणेच एक प्रामाणिकपणे घेतलेले कष्ट होते. आणि ही डिझर्व, तो त्याच्यासाठी लायक होता. जी काही त्याला मजुरी किंवा जे काही लोक भविष्य बघितल्यानंतर त्याला काही पैसे देत असतील, तो त्याच्या लायक होता. आणि नेक्स्ट मूव ऑन.
ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लान. त्याने कोणताही विचार किंवा योजना न करता आपले गाव सोडलेले असते. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. तो जर तिथेच राहिला असता तर त्याने आपल्या पूर्वजांचे काम चालू ठेवले असते. नेमली जसे की टिलिंग ऑफ द लँड, शेती करून उदरनिर्वाह, टिलिंग अँड लिव्हिंग, मॅरिंग लग्न, अँड रायपनिंग हिज कॉर्नफिल्ड आणि मक्याची शेती पिकवणं, अँड ॲन्सेस्ट्रल होम आणि वडिलोपार्जित घर. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण ते तसं झालं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनी वन. कोणालाही न सांगता त्याला घर सोडून जावं लागलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि 100 मैलांच्या पुढे जाईपर्यंत तो विश्रांतीसुद्धा घेऊ शकला नव्हता. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशियन फ्लोट बिटवीन. एखाद्या गावकऱ्यासाठी गाव सोडणं त्यावेळची फार मोठी गोष्ट होती. लेखकाने त्याला समुद्र पोहून जाण्याशी कम्पेअर केलं. कॉर्नरफिल्ड शेतीची चित्र दाखवली आहे. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. त्याच्याकडे माणसाच्या दुःखाचे व्यावहारिक विश्लेषण होते. ट्रबल म्हणजे दुःख म्हणू शकतो आपण त्याला. ट्रबल म्हणजे अडचणी, दुःख. मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ द ह्युमन टाईज. लग्न, पैसा आणि मानवी संबंधाचा पेच. विद्यार्थ्यांना इथे लक्षात घेण्यासारखं आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातही त्याच समस्या होत्या आणि आज आपण 2020मध्ये आहेत त्यावेळीही आपल्यासमोर ह्याच समस्या असतात. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. परसेप्शन म्हणजे समज. प्रदीर्घ अभ्यासामुळे त्याची समज आणखी तीव्र झालेली होती. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. 5 मिनिटातच त्याला समस्या काय आहे हे समजत असे. ही चार्ज 3 pies पर क्वेश्चन. प्रत्येक प्रश्नासाठी तो 3 पाई आकारायचा. विद्यार्थ्यांना पाई म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा 1975-80पर्यंत सुद्धा ह्या पाई ह्या चलनात होत्या. 1 पैसा म्हणजे 3 पाई, 1 आना म्हणजे 12 पाई व्हायच्या आणि 1 रुपया म्हणजे 192 पाई. एक आण्याचा जुना फोटोही मी गुगलवरनं डाउनलोड करून तुमच्यासाठी दिला आहे. आणि 1 पाई म्हणजे 12 कावरी. त्या मी तुम्हाला सुरुवातीला त्या व्हाईट कलरच्या दाखवल्या. तर नेव्हर ओपन्ड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. दुसऱ्याने किमान 10 मिनिट बोलल्याशिवाय त्याने आपलं तोंड कधीच उघडलं नाही. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडव्हाइस. त्यामुळे त्याला डझनभर उत्तरे आणि सल्ले देण्यासाठी पुरेशी सामग्री उपलब्ध होत असे. विद्यार्थ्यांना इथे त्याचं वे ऑफ वर्किंग, तो लोकांना कसा सामोरा जायचा हे त्याने कसं करायचं हे लेखकाने आपल्याला सांगितलं. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम. जेव्हा तो त्याच्यासमोर बसणाऱ्या व्यक्तीकडे गेझिंग ॲट हिज पाम, त्याच्या हाताकडे एकटक बघून सांगायचा, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट. तुम्हाला केन प्रकारे कशीही मेहनत करून तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा किंवा त्याचा परिणाम मिळत नाही. 9 out of 10 वेर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. 10 पैकी 9 जण त्याच्याशी सहमत व्हायचे. आपणही त्यातलंच एक आहोत. आज आपल्यालाही असंच वाटतं की आपण खूप मेहनत घेतो आणि आपल्याला रिझल्ट मिळत नाही. ही प्रत्येक माणसाचीच एक समस्या आहे. प्रत्येकाला वाटतं मी खूप मेहनत घेतो. और ही क्वेश्चन किंवा तो प्रश्न विचारायचा, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली. तुमच्या कुटुंबात अशी एखादी स्त्री आहे काय? मे बी इव्हन अ डिस्टंट रिलेटिव्ह. कदाचित एखादी दूरची नातलगही असू शकेल. हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. जी तुम्हाला चांगली वागणूक देत नाही. किंवा तो असं सांगायचा, और ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. किंवा तो तुमच्या चारित्र्याचं वर्णन करायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. बहुतेक समस्या ह्या तुमच्या स्वभावामुळेच आहे.
हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. अन्यथा हे कसे होऊ शकते, तुमच्याकडे तर शनीची वक्रदृष्टीसुद्धा नाही. यू हॅव ॲन इम्पेटस नेचर अँड अ रफ एक्सटिरियर. इम्पेटस म्हणजे कुठल्याही परिणामांची चिंता न करता, तुम्ही कुठल्याही परिणामाची चिंता न करता कृती करता व तुमचा बाह्य स्वभाव फारच कठोर किंवा उग्र आहे. दिस इंडिएड हिम टू देअर हर्ट्स इमिजिएटली. त्यामुळे तो लगेचच समोरच्याचे हृदय जिंकून घ्यायचा. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅड अ फॉरबिडिंग कॅरेक्टर. आपल्यापैकी प्रत्येक माणसाला, म्हणजे जो आतून फार कमजोर सौम्य आहे, त्याला पण असं वाटतं की आपण बाहेरून खूप भीतीदायक किंवा दुसऱ्याला घाबरवणारा असा दिसतो. आणि याचाच फायदा तो ॲस्ट्रॉलॉजर घेऊन घ्यायचा. द नट्स व्हेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. तिथे बसलेला तो शेंगदाणा विक्रेत्याने त्याची जी काय चूल होती ती विझवली आणि घरी निघण्यासाठी निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. ज्योतिषाला सुद्धा हा एक संकेत होता की त्याने आता आपलं दुकान आवरावं, कारण अंधार पडला होता. सिन्स इट लेफ्ट हिम इन अ डार्कनेस. फक्त एक कुठून तरी एक विखुरलेला छोटासा हिरव्या रंगाचा प्रकाश त्याच्या समोर येऊन स्पर्श करत होता. एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ अ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. स्ट्रेड म्हणजे विखुरलेला. ही पिक्ड अप हिज कॉवरी शेल्स. तो आपले कॉवरी शेल्स अँड पॅराफेर्नॅलिया. पॅराफेर्नॅलिया म्हणजे साहित्यच. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू द बॅग. तो परत ते आपल्या बॅगमध्ये ठेवत असताना द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. तो हिरवा उजेड अचानक नाहीसा झाला. तर का नाहीसा झाला? ही लुकड अप. त्याने वर बघितले. अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि एक माणूस त्याच्या समोर उभा होता. ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट. त्या ज्योतिषाला तो एक संभाव्य ग्राहक आहे हे लक्षात आलं आणि तो म्हणाला, यू लुक सो केअर वॉन. तुम्ही खूप काळजीत दिसत आहात. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. तू थोडा वेळ बसून माझ्याशी गप्पा मारले तर फार चांगले होईल. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वॅग्युली. समोरचा काहीतरी अस्पष्टपणे पुटपुटला. ग्रंबल्ड म्हणजे पुटपुटणे, वॅग्युली म्हणजे अस्पष्टपणे. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस हिज इन्व्हेस्टेशन. ज्योतिषाने त्याला परत आग्रह केला. व्हेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. त्यानंतर समोरच्याने त्याच्या नाकाखाली तळहात धरला व म्हणाला, अँड सेड, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला ज्योतिषी म्हणतोस? द ॲस्ट्रॉलॉजर फेल चॅलेंज्ड अँड सेड. ज्योतिषाला ते एक आव्हानात्मक वाटलं आणि ज्योतिषी म्हणाला, टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. तुमचा जो तळहात आहे तो हिरव्या प्रकाशाच्या बीममध्ये ठेवा, कारण तिथे अंधार होता आणि आत्ता बघितल्याप्रमाणे हिरवा प्रकाशाचा बीम तिथे यायचा. तर तिथे तुम्ही तुमचा हात न्या. आणि तो सांगायला सुरुवात करतो, युअर्स इज अ नेचर. तुमचा स्वभाव असा आहे की. ओ स्टॉप दॅट. ते थांबवा. समोरचा म्हणाला, टेल मी समथिंग वर्थ वाईल. मला काहीतरी सार्थक सांगा. अवर फ्रेंड पिक्ड. ज्योतिषाला वाटले की हा नाराज झाला की काय. ज्योतिषी म्हणाला, आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन. मी प्रत्येक प्रश्नासाठी फक्त 3 पाई घेतो. अँड व्हॉट यू गेट आउट टू बी अ गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तुम्हाला जो सल्ला मिळेल तो तुमच्याकडे असलेल्या पैशासाठी पुरेसा आहे. ॲट धिस द अदर विथड्रू हिज आर्म. त्यावर समोरच्याने मागे हात घेतला. टूक आउट अँड आना. एक आना बाहेर काढला. अँड फ्लंग इट आउट टू हिम. आणि त्याच्याकडे फेकला. सेईंग, आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. आणि म्हणाला, मला विचारण्यासाठी काही प्रश्न आहेत तुझ्याकडे. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग. जर मी तुला खोटे बोलत आहे असे सिद्ध केले, यू मस्ट रिटर्न द आना टू मी विथ इंटरेस्ट. तर तुला तो आना माझ्याकडे व्याजासहित परत करावा लागेल. त्यावर ज्योतिषी म्हणाला, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. जर तुला माझी उत्तरे योग्य किंवा समाधानकारक वाटली तर तू मला 5 रुपये देशील का? नो. तो
समोरचा नो म्हणाला. परत ज्योतिषानं ऑर विल गिव्ह मी 8 आणा, किंवा तू मला 8 आणे देशील का? त्यावर समोरचा म्हणतो ठीक आहे, प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. जर तुम्ही चूक केली तर तुमच्या प्रत्येक चुकीला मला दुप्पट पैसे द्या. अनोळखी व्यक्ती म्हणाला, स्ट्रेंजर म्हणाला. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. थोड्या अधिक वादानंतर हा करार मान्य करण्यात आला. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन. ज्योतिषाने स्वर्गात प्रार्थना केली. द अदर लिट अ चेरूट. तोपर्यंत त्या स्ट्रेंजर किंवा समोरच्या व्यक्तीने चेरूट म्हणजे सिगार पेटवली. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. ज्योतिषाने त्या माचिसच्या प्रकाशामध्ये त्याच्या चेहऱ्याची झलक बघितली. देर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. तिथे गाड्या थोड्या थोड्या ट्रॅफिक असल्यामुळे थांबून हॉर्न वाजवून निघून जात होत्या. हुटेड म्हणजे हॉर्न वाजवणे. जुटका ड्रायव्हर सोअर ॲट देअर हॉर्सेस. घोडागाडीचे ड्रायव्हर घोड्यांना हाकत होते किंवा शिव्या देत होते, किंवा ते ऐकत नसतील तर थोडेसे हाकत असतील त्याला. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि त्या गर्दीतील गोंगाटामुळे तेथील संध्याकाळचे वातावरण ढवळून निघाले होते. बॅबल म्हणजे गोंगाट. द अदर सॅट डाऊन. तो समोरचा व्यक्ती तोपर्यंत खाली बसला. सकिंग हिज चेरूट पफिंग आऊट. आत बाहेर सिगारेटचा झुरका मारला. सकिंग म्हणजे सिगार आत घेणे, पफिंग आऊट सिगार बाहेर टाकणे. अँड सॅट आऊट रुथलेसली. निष्ठुरपणे तिथेच बसला. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ज्योतिषाला ते खूप अस्वस्थ वाटले. हिअर टेक युअर आना बॅक. ज्योतिषी म्हणाला, हा घे तुझा आणा परत. आय एम नॉट यूज टू सच अ चॅलेंजेस. ज्योतिषाने थोडी माघार घेतली. तो म्हणाला, मला अशा आव्हानांची सवय नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. आज तसेही मला उशीर झाला आहे. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप. त्याने त्याचा सामान गुंडाळण्याची तयारी केली. समोरचा व्यक्ती त्यावेळेस चिडलेला असेल. द अदर हेल्ड हिज रिस्ट. समोरच्याने त्याचे मनगट धरले. यू कान गेट आउट ऑफ इट नाऊ. आता तू त्यातनं माघार नाही घेऊ शकत. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी इथून जात असताना तू मला त्यात ओढले, ड्रॅग्ड किंवा प्रवृत्त केले. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप. ज्योतिषाचा त्याने धरलेल्या हातामुळे थरकाप होऊ लागला. अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकम फेंट. त्याचा आवाज थरथरून क्षीण झाला म्हणजे फेंट झाला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमारो. तो म्हणाला, आज मला सोड, मी उद्या तुझ्याशी बोलेन. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड. समोरील व्यक्तीने त्याचा चेहऱ्याजवळ हात ठेवून म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. आव्हान हे एक आव्हान आहे, तू सुरू कर. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ थ्रोट ड्राईंग अप, देर इज अ वुमन. ज्योतिषाने सुरुवात केली. बोलताना त्याच्या घसाला थ्रोट ड्राईंग अप, कोरड पडली. तो म्हणाला, एक महिला आहे. स्टॉप, सेड द अदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. थांब, समोरचा म्हणाला, मला याबद्दल काहीच माहिती नाही, नको आहे. शॉल आय सक्सीड माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मला ह्याबद्दल माहिती सांग की मी सध्याच्या शोधात यशस्वी होईल की नाही. ॲन्सर धिस अँड गो. तू याचे उत्तर सांग आणि निघ. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉईन्स. मी तुला जाऊ देणार नाही जोपर्यंत तू माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत नाही आणि तुझी सर्व नाणी मला तू देत नाही तोपर्यंत मी तुला जाऊन देणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स अँड रिप्लाइड. इनकॅन्टेशन्स म्हणजे मंत्र, मटर म्हणजे पुटपुटणे. ज्योतिषाने काही मंत्र पुटपुटले. अँड रिप्लाइड, ऑल राईट, आय विल स्पीक. ठीक आहे, मी बोलेन. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. मी बोलेन, पण मी जे सांगतो ते पटले तर तू मला 1 रुपया देशील का? आता सौदा 1 रुपयावर आलेला आहे. 1 रुपया म्हणजे त्यावेळेस फार मोठी रक्कम होती. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. त्यावर ज्योतिषी म्हणतो, तुला जर हा सौदा मान्य असेल
तरच मी माझे तोंड उघडेल, नाही तर तुला जे आवडेल ते तू करू शकतो. After a good deal haggling, the other agreed. The astrologer said, "You were left for a dead. Am I right?" तुला मरण्यासाठी सोडून दिलं गेलं होतं. मी बरोबर आहे का? हा, टेल मी मोर. हो, मला अजून सांगा. स्ट्रेंजरला म्हणजे त्या अनोळखी माणसाला इंटरेस्ट वाटला. त्याला खरं सांगितलं गेलं. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स. एकदा एक सुरी तुमच्या जवळून गेली आहे का? सेट द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला किंवा ज्योतिषी म्हणाला, गुड फेलो, खरं मित्रा. ही बेड ही चेस्ट टू शो द स्कॅर. त्याने त्याच्या छातीवरील जखम किंवा ती खून होती ती दाखवली. व्हॉट एल्स, अजून काय सांगू शकतो तुम्हाला? असा स्ट्रेंजर म्हणा. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू वेल नियर बाय इन द फील्ड. आणि मग तुला जवळ असलेल्या शेतातल्या विहिरीत ढकलले गेले. यू आर लेफ्ट फॉर डेड. तुला मरण्यासाठी सोडून दिले गेले. नेक्स्ट. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पिप इन टू द वेल. मी कदाचित मेलो असतो जर रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या वाटसरूने विहिरीत डोकावले नसते. पीप म्हणजे डोकावणे, पासरबाय म्हणजे वाटसरू. एक्सलेम्ड द अदर, समोरचा उद्गारला. अँड द अदर ओव्हरहेल्म बाय इंथुझियाझम, तो उत्साहाने भारावून गेला. ज्योतिषी जे काही सांगत होता ते खरं होतं. व्हेन शॉल आय गेट ॲट हिम, तो मला कधी मिळेल? समोरचा म्हणाला. क्लेंचिंग हिज फिस्ट, त्याने मूठही आवरली. ज्योतिषी त्यावर म्हणाला, इन द नेक्स्ट वर्ल्ड, पुढच्या जन्मी. ही डाईड 4 months ॲगो इन अ फार ऑफ टाऊन. 4 महिन्यापूर्वी दूरच्या अंतरावर गावाबाहेर त्याचा मृत्यू झाला. द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. ते ऐकून समोरचा किंचाळला. आणि तू त्याला कधीही भेटू शकत नाही असंही त्याने सांगितलं. यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम. द द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. गुरुनायक. ज्योतिषी पुढे म्हणाला, गुरुनायक. समोरचा थोडा आश्चर्यचकित. यू नो माय नेम, तुला माझं नाव पण माहीत आहे. चकित ही टेकन अ बॅक म्हणजे चकित होणे. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. ज्योतिषी म्हणाला, मला तुझ्याबद्दल सर्व गोष्टी माहीत आहे. गुरुनायक. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. गुरुनायक, मला जे म्हणायचे आहे ते काळजीपूर्वक ऐक. युअर विलेज इज अ 2 days जर्नी ड्यू टू नॉर्थ ऑफ दिस टाउन. या गावाच्या उत्तरेकडे तुझे गाव असून 2 दिवसांचा प्रवास आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढची ट्रेन पकड आणि निघून जा. आय सी वन्स अगेन अ ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. मला पुन्हा जर तुझ्या जीवास फार मोठा धोका दिसतोय जर तू पुन्हा घर सोडलंस तर. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. ज्योतिषी परत एक चिमूटभर पवित्र राख काढून त्याच्याकडे देतो आणि म्हणतो, रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. तुझ्या कपाळावर चोळ आणि इथून निघून जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. आणि पुन्हा कधीही दक्षिणेकडे प्रवास करू नको. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि तू 100 वर्षे जगशील. शतायुषी हो. व्हाय शूड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. मी परत कशाला घर सोडू? समोरचा विचारपूर्वक म्हणतो. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मीट हिम. मी आता फक्त त्याला शोधून, ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, त्याचा जीव घेण्यासाठी निघालो होतो. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. त्याने खेदजनक मान हलवली. ही हॅज एस्केप माय हँड. तो माझ्या हातातून निसटला. आय होप ॲटलिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. मी आशा करतो की त्याला त्याच्या लायकीचा असा मृत्यू मिळाला असेल. वॉटेवर. असं समोरचा म्हणतो. यस. ज्योतिषी म्हणतोय, होय. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. तो एका मोठ्या ट्रक खाली चिरडला गेलाय. द अदर लुक ग्रॅटिफाईड टू हिअर इट. हे ऐकून समोरच्याला फार आनंद झाला. द प्लेस वॉज डिझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल. तोपर्यंत
सांगत होता ते ठिकाण बऱ्यापैकी डिझर्टेड म्हणजे निर्जन झाले होते. ज्योतिष आपले सामान उचलून आपल्या बॅगमध्ये भरू लागला. द पुट देम बॅग भरू लागला. द ग्रीन शार्ट वॉज ऑल्सो गॉन. तोपर्यंत जो हिरवा प्रकाश त्या ज्योतिषासमोर होता तो सुद्धा नाहीसा झाला होता. अँड लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आणि तिथे शांतता आणि अंधार पसरला होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. ज्योतिषाला मूठभर नाणी देऊन तो अनोळखी व्यक्ती त्या अंधारातून निघून जातो. इट वॉज नियरली अ मिडनाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रिच्ड होम. ज्योतिषी घरी पोहोचला तेव्हा जवळजवळ मध्यरात्र झाली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम. त्याची बायको त्याच्या दारात त्याची वाट बघत उभी होती. वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. आणि तिने ज्योतिषाला उशीर झाल्याचं कारण विचारलं. ही फ्लंग हिज कॉईन्स ॲट हर अँड सेड. तो तिच्याकडे नाणी उडवून म्हणाला, काउंट देम. त्याची मोजमाप कर. 1 मॅन गेव ऑल दॅट. एक माणूस मला ते सर्व देऊन गेला. 12.5 आना. 12.5 आणे मोजून ती म्हणाली. आणि तिला फार आनंद झाला. शी वॉज ओव्हरजॉईड. आणि त्यावर ती म्हणाली, आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. उद्या मी काही गूळ आणि नारळ घेऊ शकते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. गेल्या अनेक दिवसांपासून आपली मुलगी मिठाई मागत होती. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी तिच्यासाठी काहीतरी छान व्यंजन बनवेन. त्यावर ज्योतिषी म्हणतो, द स्वाईन हॅज चीटेड मी. ज्योतिषी बोलला, त्या दुष्ट माणसाने, स्वाईन म्हणजे डुक्कर नाही, दुष्ट माणूस, त्या दुष्ट माणसाने मला फसवले. ही प्रॉमिस मी अ रुपी, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. शी लुकड अप ॲट हिम. त्याने मला 1 रुपया कबूल केला होता. ज्योतिषाची बायको त्याच्याकडे बघते. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग. तुम्ही चिंतित दिसत आहात. तुमच्याकडून काही चूक झाली का. नथिंग. तसं काहीच नाही, ज्योतिषी म्हणाला. आफ्टर डिनर. रात्रीच्या जेवणानंतर. सिटिंग ऑन द पॉयल म्हणजे खाट. पॉयल म्हणजे खाट. खाटेवर बसल्यानंतर तो तिला म्हणाला. ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला कळले का की आज माझ्याकरता फार मोठा डोक्यावरचा भार निघून गेला आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. मला वाटत होतं की इतक्या वर्षापासून माझे हात त्या माणसाच्या रक्ताने माखले आहेत. दॅट वॉज अ रिझन. आता कुठल्या माणसाच्या. जो माणूस त्याच्याकडे भविष्य बघण्यासाठी येतो तर तोच माणसाची आणि ज्योतिषाची लहानपणी लढाई झालेली असते. तो पुढे म्हणतो, दॅट वॉज द रिझन आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि ज्योतिषी म्हणतो, त्याच कारणामुळे मी गाव सोडून पळून गेलो होतो. सेटल्ड हिअर. इथे स्थायिक झालो. अँड मॅरिड टू. आणि तुझ्याशी लग्न केलं. ही इज अलाइव्ह. तो तर जिवंत आहे. शी गेज. ती आश्चर्यचकित झाली. यू ट्राईड टू किल. तुम्ही त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी त्याची बायको म्हणते. यस, इन अवर विलेज. होय, आमच्या गावामध्ये. वेन आय वॉज सिली यंगस्टर. जेव्हा मी एक मूर्ख तरुण होतो त्यावेळेची ही गोष्ट आहे. वी ड्रँक, ग्रॅम्बल्ड अँड क्वारल्ड. आम्ही दोघांनी खूप मद्यपान केले, जुगार खेळलो, गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली. आणि आपापसात लढलो. पण आता त्याचा का विचार करावा. वन डे. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. आता का त्याचा विचार करावा. टाईम टू स्लीप. आता झोपायची वेळ झाली. ही सेड यॉर्निंग. जांभई देऊन तो म्हणाला. अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द पॉयल. आणि जांभई देऊन खाटावर आडवा झाला. अशा रीतीने विद्यार्थ्यांनो ही स्टोरी द अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे इथेच संपत आहे. आणि तुम्ही एक जस्ट ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगतो की एक ज्योतिषी असतो. तो एका दुसऱ्या लहानपणी त्याच्यात आणि त्या स्ट्रेंजर जो अनोळखी व्यक्ती होत त्याच्यात भांडण होतं. ज्योतिषी त्याला विहिरीत ढकलून देतो. त्यानंतर ज्योतिषी तिथून पळून निघून दुसऱ्या गावाला निघून जातो. आणि त्यानंतर तो आपला ज्योतिषी व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी सुरू करून तिथेच सेटल होतो आणि स्वतःचा ज्योतिषीचा व्यवसाय चालवतो.
आणि काही वर्षानंतर त्याने ज्या माणसाला म्हणजे गुरुनायकला मारलं तोच माणूस त्याच्याकडे भविष्य बघण्यासाठी येतो. जेव्हा तो सिगार पेटवतो त्या लाईटमध्ये तो त्याला ओळखून घेतो की हा गुरुनायकच आहे आणि त्याच्यानंतर त्याला थोडा कॉन्फिडन्स येतो आणि तो त्याला प्रश्नांची उत्तरं देतो. त्याला हेही कळतं की त्याने मला ओळखलेलं नाही आहे आणि खूप वर्षानंतर याची वाढलेली मिशी दाढी आणि त्याचा अवतार बघून गुरुनायकनेही त्याला ओळखलं नाही आणि असे त्याला भविष्य सांगून त्याच्याकडनं काही रक्कम घेतली. अशी ही एक गोष्ट आहे. फारच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला आर के नारायणबद्दल थोडीशी जी माहिती असेल ते सांगतो. त्यांचं पूर्ण नाव रसीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी होतं. ते फेमस इंडियन इंग्लिश रायटर आहेत. त्यांनी 14 नॉवेल्स म्हणजे कादंबऱ्या लिहिल्या आणि व्हरायटी ऑफ गोष्टी ट्रॅव्हलॉग पण लिहिल्या म्हणजे प्रवास वर्णनं. आणि त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र माय डेज हे लिहिलेलं आहे आणि त्यांनी एक इमॅजिनरी टाऊन मालगुडी तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये इंडियन कॅरेक्टर हे विथ अनप्रेडिक्टेबल इव्हेंट असे दाखवले गेलेले आहेत आणि त्यांचे जे एकदम सिम्पल स्टाईलमध्ये एखादी गोष्ट सांगण्याची एक कला त्या लेखकाकडे होती. बाकी तुम्ही वाचूच शकतात. तर आय होप यू लाईक दिस लेक्चर. I have taken Google dictionary help to prepare the translation from English to Marathi. आपल्या मराठी विद्यार्थ्यांना ते समजावं म्हणून स्टेप बाय स्टेप आणि प्रत्येक वर्ड बाय वर्ड मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आता कुठलीही डिक्शनरी बघायची गरज पडणार नाही अशी आशा करतो. जर तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल, मी आता पुढचे लेक्चर टाकणारच आहे, त्यामध्ये मी ते इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही पुढचे लेक्चर हे करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा. आणि जर आवडलं असेल तर लाईक करा, नसेल आवडलं तर डिसलाईक करा किंवा कॉमेंट करून काही इम्प्रूव्हमेंट करायची ते सुद्धा सांगा. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरला एखादा सेकंड चॅप्टरमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा. हॅप्पी लर्निंग.